बघा बरं हे काय आलं का नाही ते आता. बोलू नको त्यात येते सगळं. जय जय विश्वविधाता स्वामी, जय आत्मा रमणा, अनंत पाणी अनंत नयना, जय जय कृपा घना, जय भवभंजना देवकी नंदन, जय जय बंशीधरा, जय गोपाला अपरंपारा, जय जय चक्रधरा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रवाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला अन्यायवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संवाद हे 4 प्रकरणं समजावून सांगितले. त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला संसरण म्हणजे मळरचना किंवा सूक्ष्म प्रपंच. संसरणालाच मळरचना म्हणतात, संसरण म्हणजे मळरचना, मळरचना म्हणजे सूक्ष्म प्रपंच असं म्हणतात, त्याला म्हणलेले स्वामी. तर ती सूक्ष्म प्रपंचाची रचना तुम्हाला मी आज सांगतो. मायबाबो, परमेश्वर प्रवृत्तीनं जेव्हा माया जीवाला तमातून बाहेर काढते त्यावेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकते, त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले आणि मग मायानं जीवावर आणि संलग्नावर 8 प्रक्रिया केल्या. विक्रिये, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचणी, उघडी, लोटी. 4थी प्रक्रिया आहे विक्रिये, प्रसवी. प्रसवेमध्ये मायानं जीवाला अर्ध तमात काढलं आणि अर्ध हरितात ठेवलं. तर अर्ध तमात आणि हरितात लोटलं, म्हणजे 50 ब्रह्मांड तमात आहे जीवाचा आणि 50 ब्रह्मांड हरितात आहे. आणि अशा वेळेस माया जीवाला म्हणाली, अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात. आणि जीव कबूल करतो. संलग्न म्हणतो की मी तुझा अंश नाही असून मी तुझ्या एवढा मोठा आहे. आणि मग हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असतं आणि त्यामुळं त्यांचा संकोच होतो आणि त्या संकोचालाच आदिमळ म्हणतात. तर संकोच किती झाला? 100 ब्रह्मांड एवढा जीव होता, तो 90 ब्रह्मांड एवढा संकोचला, 10च ब्रह्मांड एवढा राहिला. मग मायानं जीवावर 5वी प्रक्रिया केली, 6वी केली, 7वी केली. 7वी प्रक्रिया उघडी आहे. उघडीमध्ये तमातून हरितात लोटला जातात. आता हरितात लोटल्यानंतर जीवाचं स्वरूप हे 10 ब्रह्मांड एवढं होतं. मग तिथं आल्यावर जीवानं मळ रचना केली, आपल्या अंगावर मळ लावून घेतले. प्रथम प्रकृती 20 मळ लावून घेतला आणि 10 उणे 9 बरोबर 1 एवढा संकोचला जीव. नंतर त्यानं प्रकृती मळ लावून घेतला, विकृती मळ लावून घेतला, विकृती मळ लावून घेतला आणि तो म्हणजे 500 योजन एवढा संकोचला. आता त्याचं स्वरूप 500 योजन म्हणजे जवळजवळ 3000 किलोमीटर लांब आहे. पण तरी तुम्ही म्हणाल की हा जीव एका छोट्या देखील चिलटाच्या देहामध्ये कसा राहतो? कारण त्याच्याजवळ 2 गुण आहेत की संकोच आणि विकासाचा गुणधर्म जीवाजवळ आहे. तो शून्यापर्यंत संकोचू शकतो आणि 500 योजन एवढा विकास पाहू शकतो. म्हणजे मोठ्या देहामध्ये तो राहू शकतो आणि छोट्या देहामध्ये देखील तो राहू शकतो. तर मग त्यानं अशा प्रकारे 81 कोटी 6,09 देवतेचे मळ आपल्या अंगावर लावून घेतले. या मळ रचनेला संसरण किंवा सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. मायबाबा, मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. तर ते कशाचे असतात? ते 5 भूत आणि 3 गुणांचे असतात. ते कोणं तयार केले? तर त्याचं उत्तर आहे जीवानं तयार केले. कशाचे केले? त्याचं उत्तर आहे की 5 भूत आणि 3 गुणाचे केले. ते 5 भूत आणि 3 गुण कुठून आणले? त्याचं उत्तर आहे सूक्ष्म प्रपंचाचे डिगावून आणले. आणि काय केलं तयार? अगोदर कासवाकार विश्वदेवतेची मूर्ती तयार केली, विश्वरूप देवतेची मूर्ती, आणि आपल्या अंगावर लावून घेतली.
तो झाला विसोमळ. नंतर जीव पुन्हा प्रपंचाच्या ढेगावर गेला. त्यानं 5 भूतन 3 गुण आणले आणि 81 कोटी 6,08 देवतेच्या मानवाकार मूर्त्या तयार केल्या आणि आपल्या अंगावर लावून घेतल्या. त्याला त्या अंगावर लावून घेतल्या. असे एकंदर 81 कोटी 6,09 मळ त्यांनी आपल्या अंगावर लावून घेतले. त्या मळ रचनेला संसरण किंवा सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. तर मायबाबा, तर तोच सूक्ष्म प्रपंच आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. परमेश्वर म्हणतात की माया स्वरूपी एक देशी तमासे. मायाच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक हरित माया आणि एक तम माया. तम म्हणजे काळ ठिपका आहे. तर जशी एखादी ही माया ही एक हिरव्या कलरची बाई आहे आणि त्या बाईच्या अंगावर एक काळा ठिपका आहे, त्याला तम असे म्हणतात. आणि बाकीचं मग हरित. तर मग असे हरित आणि तम असे 2 विभाग आहेत मायाचे. तर त्या तमामध्ये सर्व जीव पडलेले असतात. माया त्या जीवाला तमातून बाहेर काढते. तर अशा प्रकारे तर मायबाबा, माया स्वरूपी एक देशी तमासे. तर मायाच्या स्वरूपात 2 विभाग आहेत मायाच्या स्वरूपाचे. तर ते एक स्वरूप जे तम आहे, त्या तमामध्ये सर्व जीव पडलेले असतात. तर तमोनिमन जीव माया स्वरूपी असते. तर परमेश्वर पडती माया. तमो जेव्हा चैतन्य महामासे उपजते. मग माया जेव्हा काय करते, त्या म्हणजे त्या चैतन्य त्या तमोमध्ये निमग्न असलेल्या जीवाला ती अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहोत असं म्हणते. तमो चैतन्य मम अशी उपजवी. माया जीवा ते उपजवी. पुन्हा मग माया जीवाला 8 प्रक्रिया करते. माया जीवा ते विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचरी, उघडी, लोटी. आणि परमेश्वर पुढती माया व्यापार वशे आध्यात्मक जीव चैतन्य माम घेऊन उठते. आणि मग जीव देखील स्वतःला चैतन्य म्हणजे तो मायेचा तुझा अंश आहोत आम्ही असं कबूल करतात. म्हणजे चैतन्य माम असे घेऊन उठती. चैतन्य माम जेव्हा, आणि तसं म्हणलं की चैतन्य माम जेव्हा जन्म बोलीचे म्हणजे माया जीवाला हरितातून तमातून हरितात लोटते, याला जन्म म्हणतात. आणि जन्म होतो त्याचा ते अन्यथा ज्ञान होतं आहे आणि अन्यथा ज्ञानामुळं त्या जीवाला आद्यमळ लागतो. आणि मग पुन्हा आद्यमळ लागल्यानंतर माया जीवाला तमातून हरितात लोटून देते. आणि मग माया सृष्टीत आल्यावर तो काय करतो, मळ रचना करतो. मग माया सृष्टी जीव आणि जीवसृष्टी प्रपंच. मायाकृत जीव आणि जीवकृत प्रपंच. मायानं जीवाला उभं केलं आणि जीवानं प्रपंच म्हणजे हा सूक्ष्म प्रपंच म्हणजे मळ रचना म्हणजे संसरण केलं म्हणजे मळ रचना केली. आपल्या अंगावर मळ लावून घेतले. माया कार्य जीव आणि जीव कार्य प्रपंच. मायाचं कार्य जीव आहे आणि जीवाचं कार्य प्रपंच आहे. यापरी माया जीवाचे जन्मनी आपण उदास होय म्हणजे जन्मून म्हणजे हरितातून तमातून हरितात लोटते आणि पण उदास होते. पण तिचं सूत्र आहे की जीवानं मळ रचना करावी असं तिचं सूत्र आहे. आणि मग ती सूत्र तिनं सांगली. तिचं ती सूत्र सोडित नाही. जीव मायाशी अधीन होय का प्रपंचाशी अधीन होय, मध्ये असणेच नाही. जीव मायाच्या अधीन राहतो म्हणजे तमात राहतो किंवा प्रपंचात राहतो, मध्ये कुठं राहत नाही, मध्ये असणेच नाही. जन्माला 7 जीव क्षणपर्यंत सुद्धा मग मिळे. आणि मग तो तमातून हरितात आल्यानंतर म्हणजे जन्म झाल्यानंतर तो शुद्ध क्षणपर्यंत शुद्ध होता आणि मग मळ रचना करायला लागतो. चैतन्य मृतिकापर्यंत मळे. चैतन्य म्हणजे संलग्न, मृतिकापर्यंत म्हणजे शेवटचा मळ घेईपर्यंत मळतो. आणि त्याच्यासह जीव देखील चैतन्यासह जीव मृतिकापर्यंत मळे. चैत्यपर्यंत उजळे म्हणजे चैतन्य म्हणजे संलग्न. चैतन्य मायापर्यंत उजळतो म्हणजे तिच्या फळाला जाऊ शकतो. आणि त्याच्यासह जीव देखील चैतन्यपर्यंत उजळे. आनाचा करणार त्याशी अभिमान म्हणजे जीवाच्या कर्तृत्वाचा संलग्नाला अभिमान असतो. आणि जीव प्रपंचाचे रची. मग जीव काय करतो, प्रपंच म्हणजे मळ रचना करतो, संसरण करतो. का रची, का करतो संसरण, का मळ लावून घेतो अंगाला, तर का रची ते आदमती आहे. तो आदगती आदरती आहे म्हणून नसतो. आणि काय शेर नसतो तो त्याला
माया सामर्थ्य देते, माया त्याला सामर्थ्य देते. मग जीवन आहे तेच गंधर्व नगरकार विसोऱ्याचं मायेचा विश्वदेवतेचा मळ असतो, त्यामध्ये रिजतो, तादात्मक होतो आणि स्वतःला विश्वदेवता समजतो आणि तिथंच त्याला मळ लागून जातो तो. मग जीवन आहे तेच गंधर्व नगरकार अष्टधा प्रकृती रची. तो एका मळावरच थांबत नाही, पुन्हा दुसऱ्या मळाची अपेक्षा करतो, पुन्हा अष्टभैरवाच्या मळाची अपेक्षा करतो, त्याच्यामध्ये रिगतो, तादात्मक होतो आणि स्वतःला प्रकृती म्हणजे भैरव समजितो आणि तो बिमळ त्याला लागून जातो. मग जीवन आहे तेच गंधर्व नगरकार अनेकदा विकृती रची, ते माझे रेगे तादात्मक होय विकृती रम असे बुझे. मग 5 आणि 6 म्हणजे सत्यकार्य सुकुट आणि श्रीरामजी देवतेचे मळ तो आपल्या अंगावर लावून घेतो आणि ते स्वतःलाच श्रीरामजी देवता आणि सत्यकार्य सुकुट स्वतःला समजू लागतो आणि तिथं त्या दोईचे मळ लागून जातात. त्याला विकृती मळ म्हणतात. पुन्हा मग जीवन आहे तेच गणनानंतर अनेकदा विकृती रची म्हणजे 1 ते 4 देवतेचे मळ आपल्याला त्या लावून घेतो, त्यामध्ये रिगतो, तादात्मक होतो, विकृती रम असे बुजतो आणि मीच विकृती आहे असं स्वतःला समजतो आणि यापरी मनुष्यपर्यंत मळतो आणि मग 109 पर्यंत मळापर्यंत तो मळून जातो. मग जीव चिरतो आणि मग माया काय करते, सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यानंतर स्थूल प्रपंचाची रचना करते आणि जीवाला तमातून हरितातून प्रपंचात लुटून देते आणि जीव मग चतुर्विध कर्मफळा जाती स्वर्ग नरक कर्मविमोक्ष. याला चतुर्विध कर्मफळ असं म्हणलेलं आहे. यापरी मागुती जशी म्हणजे प्रपंच हा नेहमीच सवार होत असतो आणि नेहमीच प्रपंचाची रचना होत असते. त्यामुळे परमेश्वर असं म्हणले की यापरी मागुती जशी असेली तैशी सृष्टी रची, म्हणजे जशी होती त्याचप्रमाणे जसे ज्या युगात संहार झाला होता त्याच युगात पुन्हा सृष्टीचा रचना होत असते आणि त्याचप्रमाणे म्हणजे माया सगळं पहिल्यासारखंच करून ठेवते. माया जशी असेल तशी सृष्टी रची. माया परमेश्वराची प्रवृत्ती वर्गे आणि माया परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत असते. मायबाबा याप्रमाणे हे संसरण प्रकरण आहे, सोपं प्रकरण आहे. हे तुम्हाला मी अगोदरच समजून सांगितलेलं आहे. अगोदरच तुम्हाला मी आपल्या गमक या पुस्तकामध्ये जीवा हा तबातून हरितात आल्यावर त्यानं कोणचे मळ लावून घेतले अंगाला हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, त्याच्यात लिहून दिलेलं आहे. तो तिथं आल्यानंतर म्हणजे हरितात आल्यानंतर विश्व बळ लावून घेतो, प्रकृती बळ लावून घेतो, विकृती बळ लावून घेतो आणि विकृती बळ लावून घेतो. असे 81 कोटी 6 लक्ष 9 देवतेचे मळ लावून घेतो आणि या मळरचनेलाच संसरण किंवा सूक्ष्म प्रपंच असे म्हणलेलं आहे. मायबाबा हे समजून घ्या आणि आपलं अभ्यास आपला चांगला करा आणि विद्वान व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. प्रणाम.